नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाओ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया। काल गुरुपौर्णिमा होती आणि गुरुपौर्णिमेनिमित्त सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठलेली आहे आणि देवाची पूजा केलेली आहे। तर पहा, गुरुपौर्णिमेच्या अगोदर मी श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती घरात आणलेली आहे। तर पहा, माझ्याकडे फोटो होता पण मूर्ती नव्हती, म्हणून मी मूर्ती घेऊन आले। आणि त्यानंतर पहा, ब्रह्ममुहूर्तावर लवकर उठून सकाळी उंबरवठ्याचं लेपन केलं आणि त्यानंतर रांगोळी काढलेली आहे। हळदीचं लेपन करत असताना त्यामध्ये गंगाजल आणि गोमूत्र टाकलेलं आहे आणि थोडे मीठ टाकलेलं आहे, हळद टाकलेली आहे आणि याचे लेपन मी करून घेतलेले आहे हळदीचे। त्यानंतर लक्ष्मीची पावले काढलेली आहे, स्वस्तिक काढलेला आहे आणि त्यावर हळदी कुंकू अर्पण केलेला आहे, अगरबत्ती धूप लावलेली आहे। त्यानंतर दोन्ही साईडला फुले अर्पण केलेली आहे आणि मधोमध स्वस्तिकची पूजाही करून घेतलेली आहे। त्यानंतर तुळशीसाठी आपल्याला इथे थोडंसं 2 चम्मच गाईचं दूध घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हळद टाकायची आहे, जी श्री हरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे। आणि त्यानंतर तुळशी माताची पूजाही करून घ्यायची आहे। तुळशीला दिवा ओवाळून घ्यायचा आहे तुपाचा, त्यानंतर अगरबत्ती धूप लावून घ्यायचे आहे आणि सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचा आहे। आणि त्यानंतर अर्घ्य दिल्यानंतर ओम सूर्यदेवाय नमः आणि त्यानंतर सकाळी तुळशीला जल अर्पण करता वेळेस ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा मंत्र म्हणायचा आहे। त्यानंतर रविवारची आणि मंगळवारी मी कलश जी स्थापना आहे, आमच्या कुलदेवतेची स्थापना करण्यासाठी कलश मी मंगळवारी आणि रविवारी माझी कुलदेवता आहे श्री खंडोबा देवाय नमः आणि तुळजापूरची आई आहे। तर मी रविवारी आणि मंगळवारी पाणी बदलते कलशामधले आणि कलश हा स्वच्छ धुवून घेत असते। आणि त्यानंतर पहा, आपल्याला विधिवत गुरुपौर्णिमेच्या दिवशी पूजा कशा पद्धतीने केलेली आहे। सर्वात प्रथम आपली कुलदेवी आहे, तर त्यांची पंचामृत टाकून जल अभिषेक करून पूजा विधिवत केलेली आहे। आणि त्यानंतर तुळजाभवानीचा, आपल्या तुळजापूरच्या आईचा मंत्र म्हटलेला आहे। आणि त्यानंतर गणपती बाप्पाची सर्वात ओम गणेशाय नमः, ओम गणेशाय नमः असा मंत्र म्हणायचा आहे। अशी विधिवत अभिषेक तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे। त्यानंतर आपले जे कुलदेवता आहेत, जसे की खंडोबा आहेत, तर त्यांची पंचामृत टाकून जल अभिषेक करून श्री खंडोबा देवाय नमः, श्री खंडोबा देवाय नमः असा मंत्र म्हणायचा आहे। आणि त्यानंतर आपल्या घरातील सर्व विधिवत पूजाही करून घ्यायची आहे। श्रीकृष्ण बाळ आहेत, त्यांचीसुद्धा पंचामृत टाकून जलाभिषेक करून पूजेनंतर सगळ्यात शेवटी आपले ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवाही अभिषेक केलेला आहे। अभिषेक करत असताना श्री गुरुदेव दत्त किंवा श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणायचा आहे। आणि जल अभिषेक करत असताना पंचामृत टाकून जलाभिषेक करायचा आहे। आणि पूजा झाल्यानंतर स्वामींचा अभिषेक झाल्यानंतर आपल्याला एक तांब्याचं ताट घ्यायचं आहे, त्यावर आपल्याला हातामध्ये पाणी घ्यायचं आहे। हातामध्ये पाणी घेतल्यानंतर आपलं गोत्र, आपलं नाव आणि आपल्या मनातील जी काही इच्छा आहे ती व्यक्त करायची आहे आणि अशी तुम्हाला अनुष्ठान करायचे आहे। आणि त्यानंतर पहा, आपल्याला विधिवत पूजा मांडण्याकरिता सर्व देव जे आहे ते स्वच्छ पुसून घ्यायचे आहेत आणि फुले आणि पान जे आहे त्या पानावर आपल्याला सुपारी ठेवायची आहे। सुपारी ठेवून पूजाही करून घ्यायची आहे, फुले अर्पण करायचे आहेत। देवाला अगरबत्ती, धूप आणि तुपाचा दिवा आणि जी माळ आहे मोत्याची ती घातलेली आहे, फुले अर्पण केलेली आहे आणि विधिवत पूजाही करून घेतलेली आहे। आणि त्यानंतर पहा, पूजा करत असताना सर्वप्रथम दिवा लावला जातो आणि त्यानंतर अभिषेक किंवा पूजाही विधिवत केली जाते। त्यानंतर मी इथे कासव आणलेला आहे। तर पहा, कासव आणत असताना जी प्लेट आहे त्या प्लेटवर अगोदर स्वस्तिक आहे आणि हे जे कासव आहे यावर आकडे बनलेले आहेत। तुम्ही बघू शकता आकडे कशा पद्धतीने बनलेले आहेत। अशा पद्धतीने तुम्हाला तांदळाची रास करायची आहे आणि त्या तांदळाच्या राशीवर अखंड तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्या राशीवर आपल्याला कासवाची जी
मूर्ती आहे ती ठेवायची आहे आणि त्याची विधिवत पूजाही आपल्याला करून घ्यायची आहे. आणि जे कासवाचा चेहरा आहे, जसे की तोंड आहे, तर ते देवाच्या साईडला यायला हवे अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचे आहे. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने तुम्हाला ठेवायचं आहे. तर पहा, या दिवशी गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुपद कशा पद्धतीने घ्यावे. तर पहा, मंदिरामध्ये केंद्रामध्ये जायचं आहे. जेव्हा टाईम मिळेल तेव्हा तुम्हाला गुरुपद श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये जाऊन घ्यायचं आहे. आणि त्यानंतर पहा गुरुपद घेतल्यानंतर आपल्या जीवनामध्ये असे काही कार्य घडायला लागतात. घरामध्ये जर मुलाची लग्न कार्य जमत नसेल तर चांगल्या ठिकाणी लग्न कार्य जुळते. घरामध्ये जो वास्तुदोष आहे तो कमी होत असतो. घरामध्ये पैसा जो आहे त्यामध्ये वाढ होत असते. घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहते. आणि स्वामींना जर तुम्ही गुरु मानले तर असं म्हणायचं आहे की स्वामी, हे घर तुमचे, मी तुमचा, आणि माझ्या जीवनामध्ये अडचणी येत असेल तर मला नक्की माफ करा, असं श्री स्वामी समर्थ महाराजांना बोलायचं आहे. आणि त्यानंतर संध्याकाळी पहा, कापुरासोबत आरती करत असताना कापुरासोबत कापूर घ्यायचे आहेत. 5 वड्या भीमसेन कापूर, 2 वेलची, 2 लवंग आणि 2 तमालपत्र इथे घ्यायचे आहे. आणि यावर शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे आणि याने आरती करून घ्यायची आहे. आणि ब्रह्ममुहूर्तावर सेवा केलेली आहे, ते म्हणजे दुर्गा सप्तशती स्तोत्र, आरती, श्री स्वामी चरित्र मराठी सारामृत 1 ते 21 अध्याय संपूर्ण वाचायचा आहे. आणि त्यानंतर पहा, श्री स्वामी समर्थ 11 वेळा तारक मंत्र बनलेला आहे.